नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज जसं की तुम्ही बघत आहे आम्ही नवीन कंबाईनची डिलिव्हरी करत आहोत. ही पॅनेसर कंपनीची G60 हे मॉडेल आहे. तसं आता हंगामाला अजून वेळ आहे, पण तरी लोकांनी आतापासूनच डिलिव्हरी घेणं स्टार्ट केलेले आहे. का बरं? हा एक खूप मोठा प्रश्न सगळ्यांच्याच मनात असेल. कारण की मेन रिझन हे आहे की सीझनमध्ये मशीन अवेलेबल राहत नाही, म्हणून लोक सीझन स्टार्ट झाल्याबरोबरच डिलिव्हरी घेऊन घेतात आणि कामाला लागतात. कामाला लागणं म्हणजे काय की तुमचा ड्रायव्हर फाइंड आउट करणं. ड्रायव्हर वेळेवर मिळत नाही. ड्रायव्हर वेळेवर मिळाला तर त्याचे पेमेंट जास्ती मागतो. 1 लाख 1.25 लाख असे तो मुंह मागी रक्कम मागते आणि गरज आपल्याला असल्यामुळे आपल्याला वेळेवरती द्यावं लागतं. त्यानंतरच मशीन जेव्हा आपल्या दारासमोर उभी राहते, जवळपासच्या गावात 2 गावात 3 गावात आपलं प्रमोशन ऑटोमॅटिकली होत असते. तर ते पण एक रिझन आहे की तुम्ही लवकरात लवकर डिलिव्हरी घेतली तर सर्व एरियातला सीझन सुद्धा अलग अलग टाइमला चालू होतो आणि जसा सीझन चालू झाला आपला ड्रायव्हर मागवून काम चालू करू शकतो यासाठी. तर आता हा जो मॉडेल तुम्ही बघत आहे पॅनेसर G60चा, हा आहे 2026चा नवीन मॉडेल. Daydream, I fell asleep amid the flowers for a couple of hours. On a मॉडेल. तर या तुम्हाला दाखवतो की आता चेंजेस काय काय आहे मशीनमध्ये. मशीनमध्ये जसं जर सांगतो म्हटलं तर विविध प्रकारचे चेंजेस आहेत. जसं की तुम्ही इथे बघू शकता एक सेफ्टी शील्ड सुद्धा दिलेली आहे. ही जी शील्ड आहे ती सेफ्टी शील्ड नवीन एक ॲड केलेला आहे. त्यानंतर मशीनच्या जेव्हा लोअर एंडवर येतो आपण, हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आता याची डिझाईन चेंज केली आहे. पहिले कस्टमरचं असं म्हणणं होतं की हा बॉक्स जेव्हा ओपन करतो आपण तेव्हा पूर्ण ओपन करावं लागतं, पण आता त्याची गरज नाही. आता आपण बाय पार्ट्समध्ये पण काम करू शकतो मशीन. तसंच पाहतो म्हटलं तर ही जी मशीन आहे ही 4 व्हील ड्राईव्ह मॉडेल आहे आणि छोट्या भुसा टाकीमध्ये ही मशीन आहे. या मशीनची जी भुसा टाकी आहे त्याची कॅपॅसिटी जवळपास 5 क्विंटलची असतं. आपण 5 क्विंटलपर्यंत याच्यात माल जमा करू शकतो. जर तुम्ही आता बघू शकत आहे काही या प्रकारे आम्ही डेमो देतो. जसं मशीन डिलिव्हरी झाली, पण डिलिव्हरी होऊनच काम होत नसते. तुम्हाला मशीन चालवायची कशी हे शिकवणं पण आम्हालाच तेवढं इम्पॉर्टंट आहे. तर तेच एक बेसिक ट्रेनिंग देता येते आम्हाला. आम्ही जास्ती काही तर शिकवू शकत नाही. ॲट द एंड जे मशीन चालवणार आहे ते ड्रायव्हर लोकच चालवणार आहे, पण जे काही बेसिक सेटिंग्ज असतात, त्यानंतर जे आपल्याला मीटरवरती फॉल्ट कोड येत असतात त्याच्याबद्दल नॉलेज देणं, त्यानंतर फ्लॅट म्हणजे काय, ऑगर म्हणजे काय, या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला एक आयडिया देतो. त्यानंतर जसं की हे बास्केटच्या सेटिंगचे स्क्रूज आहे ते सांगतो. जे नॉर्मल गोष्टी आहेत त्या बघा. हार्वेस्टर कधी पण चालवा. जर माल नॉर्मल राहिला तर 1650 RPM, जर माल ओला राहिला 1700 1750. याच्यावर तुमची गाडी मायलेज पण चांगलं देणार आणि डिझेल कन्झम्पशन पण व्यवस्थित राहणार. जर तुम्ही हायर RPMवर चालवाल मायलेज कन्झम्पशन ऑटोमॅटिकली वाढणार आहे. तर जे आता आपले मशीन घेतली आहे पॅनेसर G60 4 व्हील ड्राईव्ह स्मॉल भुसा टँकवाली जी मशीन आहे, आपले अंकित भाऊ आहे, तर यांना सगळ्यात पहिले खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. हां, त्यानंतर तुम्ही सर एकदा सांगून द्या तुम्ही कुठले आहात आणि तुम्ही कोणत्या कोणत्या एरियामध्ये सर्व्हिसेबल आहात. म्हणजे जर कस्टमरला कोणाला डायरेक्ट कटिंगसाठी वगैरे गरज पडली तर तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. मी भद्रावती तहसीलमध्ये पिर्ले या गावी रहिवासी आहे इथला. आणि हा आता अवेलेबलसाठी म्हटलं तर बऱ्यापैकी इथून 50 किलोमीटर आरामशीर पकडून चाला, त्यासाठी अवेलेबल आहो मी. आणि ही पॅनेसर मशीन आम्हाला ब्रह्मपुरी दादाच्या हस्ते आम्हाला मिळाली इथं. आणि सध्या आमचा एम आहे सोयाबीनवर चालवायचा आणि चण्यावर चालवायचा. आणि आपल्या भागात सगळ्यात जास्त म्हणजे महत्त्वाचं आता भद्रावती तहसीलमध्ये तरी की ह्या मशीनची खासियत म्हणजे कटर बार लहान आहे, त्याच्याकरता माती येणार नाही. आणि चण्याच्या वेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोकांना कुटार पाहिजे. बिना कुटारानं जमतच नाही. त्याच्यासाठी आपल्याला ते आपल्याला कुटार जमा करण्यासाठी भुसा टँक पण आहे त्याच्यासाठी. म्हणून हे आपण एक नवीन प्रयोग करून पाहतो. ठीक आहे, बाकीची दादा माहिती दे. आणि त्यानंतर एकच साधा प्रश्न विचारतो म्हटलं तर, जे तुम्ही ही मशीन घेतली याच्यात कोणाचा साथ जास्ती होता तुम्हाला? भाऊ काय म्हणे, भाऊंनी सांगितलं की असं की मशीन भाऊंनी सांगितली तुम्हाला? हां, तर तेच आहे. आम्ही जे पण काही रिव्ह्यूज देतो हे कम्प्लिटली ओरिजिनल रिव्ह्यूज आहेत.
तसं तुम्ही पण बघू शकत आहे. आणि तुम्ही एकदा माझ्या शोरूममध्ये आले बरोबर, त्यानंतर तुम्ही व्हिडिओ थ्रू आपण कनेक्ट झालो. हां, तर तेच की आम्ही जे काही जेन्युइन व्हिडिओज बनवत आहोत, असं काही नाही की कुठला काही फेक पार्ट वगैरे आहे. तुम्ही इतकी ऑडियन्स पण उभी आहे आमच्यासोबत, ते पण बघू शकत आहे. ठीक आहे, तर खूप खूप अभिनंदन दादा, बरं वाटलं दादा भेटून. ठीक आहे.